IAS 14 वर्षाची होती तेव्हापासून. एखादी लहानपणीची गोष्ट काहीतरी आहे का? मी एकदा 4 वर्षाची असताना घरी आली आणि आईला सांगितले की मी आज टीचरला मारली. आई विचारले कसं? मी म्हटली मी खुर्ची खेचली, त्याच्यावर चढली आणि टीचरला 2 लावले. आई म्हटली का लावले? म्हटली मला खूपच होमवर्क देऊ लागली होती. सगळे हसले घरी आणि खरंच काय होतं, टीचरने मला 2 लावले. 4 वर्षाची असते. IAS साठी कोणती परीक्षा पास व्हावं लागतं? UPSC परीक्षा. पण IAS खरंच विचारा व्हायचं का? मला IAS व्हायचं आहे. नमस्कार, माझे नाव शिवश्री आहे. मी आज तुमची मुलाखत घेणार आहे. तुमच्यासारखं मला व्हायचं आहे तर कशी मेहनत घ्यावी लागते, कशी प्रयत्न? माझ्यासारखं मी IAS व्हायचं आहे की मीनासारखं व्हायचं आहे? IAS IPS फक्त 2च नोकरी नाही आहे देशात, खूप नोकरी आहेत माहिती आहे ना. हे BDO सर आहेत, ते MPSCतून झाले, पण त्यांना सोडून सुद्धा खूपच करू शकतात तुम्ही. शेती केल्यावर सुद्धा तुम्ही मोठे होऊ शकतात. हे विचार आलाय का कधी डोक्यात? नाही आला? शेती पण करू शकतो आणि मोठे होऊ शकतो. नोकरीच करायची असं का? ओके, तर जर तुम्हाला कुठल्याही मोठ्या पदावर जायचं आहे किंवा जीवनात मोठं व्हायचं आहे तर त्यात कुठल्याही हे घ्या तुम्ही पद. म्हणजे शेतकरी म्हणा, अधिकारी म्हणा, एखादा व्यवसाय सुरू केला तर त्याचे अध्यक्ष म्हणा. तुम्हाला जीवनात फक्त डिसिप्लिन पाहिजे. डिसिप्लिन कशाचं? सकाळी लवकर उठायचं, नंतर व्यायाम करायचा, त्याच्यानंतर जे काही नाश्ता करायचं, पुस्तक घेऊन बसायचे, अभ्यास करायचं दिवसभर, नंतर संध्याकाळी खेळायचं. खेळ खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही खेळतात का कुठला तरी स्पोर्ट्स? कुठला? कबड्डी खेळतात किंवा खो खेळतात, पण एकदम छान प्रमाणे. असं मित्र मिळून नाही, काही खेळले एकदम छान प्रोफेशनली. आपण ज्याला म्हणतो प्रोफेशनली म्हणजे जसं TV वर बघतात ना तुम्ही राज्य आणि देशस्तरावरच्या टीम, तसे खेळायचे एकदम. आणि त्याच्यासाठी बरोबर खायचं. तर इथे किती मुलं अंडी खातात घरी? तू का खात नाही? दूध घेते. आता डेली तुम्हाला सर्वांना 3 अंडी खायची. 3. आईला सांगायचं मी डेली खाणार आहे, 1 सकाळी, 1 दुपारी, 1 रात्री जेव्हा जेवताना. ओके. आणि दूध पितात, 2 वेळेस दूध घ्यायचं. मुलींना फार गरज असते दूध आणि अंडीची. ओके. आणि बाहेरचं चॉकलेट, चिप्स जर घेतले तुम्ही जीवनात काही बनणार नाही. हे लिहून घे. बनणार का? बनणार नाही. असे मोठे मोठे पोट होणार आणि काही लक्ष तुम्ही अभ्यासावर, मेहनतीवर देऊ शकणार नाही. तर चिप्स, चॉकलेट, मॅगी, बर्गर, पिझ्झा. काय म्हणलं? चिप्स, चॉकलेट, मॅगी, बर्गर, पिझ्झा हे खायचं नाही. म्हणजे महिन्यातून एकदा खाल्लं तरी पण चालेल. कधी? महिन्यातून 1 दिवस. आणि डेली अंडी, दूध आणि दही. काय? अंडी खायची, दूध घ्यायचं आणि दही खायचं. होणार? हो. बाहेरचं खायचं नाही. खूप त्याचा फरक पडतो स्वास्थ्यावर, डोक्यावर. तर खायचं नाही. अभ्यास करायचं. आणि फोन वापरतात पप्पाचा, आईचा? कमी वापरा. अभ्यास पुस्तकने पण होऊ शकतो. ओके. कमी वापरा. कारण की फोनने जे हे येतात लाईट, त्याच्यामुळे आमच्या मेंदूमध्ये सेल असतात, न्यूरॉन. आज जाऊन वाचायचं न्यूरॉन काय असतो, ते खराब होतात. ठीक आहे. तर 18 वर्षाचे झाले त्याच्यानंतर वापरायचे. त्याच्या अगोदर फार कमी ठेवा, एकदम अर्धा तास दिवसाचा. ओके. साक्षी कुठे आहे? साक्षी पहिलीची आवडती मैत्रीण आहे माझी, कॉलेजची माझी फ्रेंड. 12 वर्ष झाले आमची. तुमचा आवडता छंद कोणता आहे? हो, माझं सर्वात जास्त आवडणारा हॉबी आहे रायटिंग. मी लिहिते, लेखक. आवडता फळ? फळ मँगो, आंबे. आवडता खेळ बॅडमिंटन. आमचा जिल्हा तुम्हाला कसा वाटला?
कारण अरे व्हिडिओ तर कोणी करत नाही ना. आहे मॅडम.